सर नमस्कार. हा नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. सुनील गौतम डोके, पत्ता. गाव पळस मंडळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता आपला हा गाईचा गोठा आहे, किती गाईचा गोठा आहे? हा तर एक 9-10 गाय आहेत आणि बाकी कालवडे आहेत. ओके. काय वापरताय आपण ह्यासाठी? मिल्क चार्जर. ओके. कधीपासून वापरताय? आपण गायींचा गोठा चालू केलेला साधारणतः 3 वर्ष झाले. हा, तेव्हापासून रेग्युलर चालू आहे. 3 वर्षापासून? हा, रुक्मिणीवर साहेबांकडून घेतोय आपण. बर. काय अनुभव काय तुमचा? अनुभव काय नाही, सगळ्याच गोष्टीनं व्यवस्थित आहे. हा. प्रोडक्ट चांगला आहे. चारा खाणे, तब्येती गायींच्या, स्किन गायींची, आजारांचं प्रमाण, बाकीच्या सर्वच गोष्टी किंवा गाभण राहण्याच्या तक्रारी, बाकीचं गोचीड वगैरे अशा जे सगळ्या गोष्टी किचकट आहेत पूर्ण कव्हरच होते त्यानं. पहिल्या काय समस्या येत होत्या? पहिल्या समस्या आपल्याकडे नवीनच गोठा केला ना आणि आपल्या प्रोडक्ट वरती अवलंबून राहूनच हा गोठा केला होता आपण. म्हणजे आपल्याला यातला काही अनुभव नाही. फक्त आपले जे पहिले प्रोडक्ट आहेत त्यासाठी पासून आपण वापरतो. सगळे शेतीला, बागांना, डाळिंबाला सगळे वापरले. त्याच्या फोकस वरती आपण थोडस डिपेंड करून विश्वासावरती तुमच्या कंपनीच्या हे मिल्क चार्जर लॉन्च झालं त्यानंतर आपल्या थोडस डोक्यात आलं. तेव्हापासून आपण रेग्युलर वापरतोय. शेणखताचा ढीग इकडे पडलेले आहेत, पूर्ण असं कंपोस्टिंग झाल्यासारखं शेणखत. आणि पहिले जे मशरूम उगवायचे आपल्या खतामध्ये, बरोबर, पहिले पूर्वीच्या शेणखतात, बरोबर, जुन्या, म्हणजे आम्ही लहान असताना ते बघायचो असं उकरड्यावरती लोकांच्या. तर तसे मशरूम आपल्या स्वतःच्या उकरड्यात असे हे झालेले होते. बरोबर बरोबर. म्हणजे सुरुवात तुम्ही मिल्क चार्जर पासून केली गोठ्याची? हा, केली. बर बर. आता तुम्ही किती गायींना वापरताय म्हणले? आता एक 8-9-10 गायींना आणि बाकीच्या लहान लहान कालवडी बर त्यांच्यासाठी रेग्युलर बर बर. 50 ग्रॅम त्यांना रेग्युलर चालू असतं, त्यांना 100 ग्रॅम रेग्युलर चालू असतं आणि म्हशीसाठी एक 150 ग्रॅम रेग्युलर चालू असतं. बाकड काळात कंटिन्यू 50 ग्रॅम चालूच असतं. म्हशीला 150 ग्रॅम देता? हा, म्हशीला एक टाइम, 2 टाइम? नाही, दोन्ही टायमाचं मिळून. दोन्ही टायमाचं मिळून 75-80. ओके ओके. बर बर. काय बदल काय वाटतं म्हशीच्या दुधामध्ये? नाही, काहीच नाही, अडचण नाही काय. नाही, व्यवस्थित गायींसारखं त्या म्हशीचं बी तसंच आहे. काय बर. आता जनावर आजारी पडते तुमचे कधी? नाही, काय सांगतो? नाही, पडतच नाही. अहो, जर्सी गाई भरपूर आजारी पडतच नाही. कस काय? आणि जरी यादा कदाचित थोडंफार जरी हे झालं तरी एखाद्या छोट्या ट्रीटमेंट मध्ये ते कव्हर होऊन जातं. त्याला सलाईन वगैरे बाकीच्या गोष्टी किंवा इतर खर्च शक्यतो नाहीच. 80% नाही, 20% जरी थोडं झालं तरी काय एवढं फार मोठं नुकसान होण्यासारखं काय नाही त्याच्यात. बर बर. आणि आता डॉक्टर वगैरे काय? डॉक्टरचा बी आपल्याला तसं हे आहे की बाबा आपण रेग्युलर पहिल्यापासून ते वापरतो तेव्हापासून त्यांचं म्हणणं येतं. आता काही थोड्या आर्थिक अडचणीमुळे थोडंसं आमचं पाठीमागं राहतं. कधी थोड्या अडचणी येते, 1 महिन्याचा, 15 दिवसाचा, एक साधारणतः महिन्याचा जास्तीत जास्त गॅप बसतो. तो जर गॅप बसला तर मग हे तर थोडस वेगळे पण जाणवतच. एक 8-10 दिवसाच्या नंतर पुढं ते जाणवायला सुरुवात होते. मग दुधात फरक, गायीच्या सगळ्याच गोष्टी, स्किन मध्ये फरक, सगळ्या हिटवर येण्यासाठी फरक, सगळं दाखवलंच जातंय. ऑटोमॅटिक दिसत. बंद झालं का तुम्हाला ते दिसून येते? आपण ताकद आता लागली नाही, याला कमी झाली. बरोबर. आणि आता किती दूध चालू आहे आता दिवसाचं? आपलं 80-90 लिटर आहे चालू. ओके. फॅट एसएनएफ किती लागते? फॅट एसएनएफ आपली 3.8, 3.9, 4.0 पर्यंत. आणि एसएनएफ 8.4, 8.5, 8.3. ओके. रेट किती भेटतो? रेट 36-37. म्हणजे इतरांपेक्षा किती भेटतो तुम्हाला? ₹1 बरा ना. आता इतरांचं कसं राहतं, आता कोणाचं दूध काय क्वालिटीचं राहतं हे आपण बघत नाही. संघानं जाहीर कसा केलेला आहे दर, बाबा ₹36 तुम्हाला रेग्युलर 3.5, 8.5 ला दर आहे. तर कंटिन्यू तो दर घेऊन आपण वरून बी ₹1, 50 पैसे असं आपल्याला भेटते. म्हणजे क्वालिटीला महत्व आहे. म्हणजे तुमच्या दुधाला क्वालिटी कमी येत नाही. बर. कमी येतच नाही. ओके ओके. आणि आता तुम्ही जर गाय बघितलं इकडे पाठीमाग एकदम म्हणजे धुतल्यासारखे दिसतंय. कधी धुले तुम्ही? धुतच नाही मग मला आई म्हणते 8 दिवसाला धुलं पाहिजे, ती पाहिजे. मी ती सिस्टीमच लावलेली नाही. आपल्याला नसतो वेळ आणि नाहीच तिच्या अंगाला काय तर आपण एक लहानात लहान आता नवीन मधला हे दुग्ध उत्पादक शेतकरी आता ज्याच्याकडे 50-100 गायींचा गोठा आहे तो काय रोज धुत बसतोय का? बरोबर. या गायींची अवस्था काय आणि ह्या गायींची अवस्था काय, म्हणजे आपल्याला ह्यात काय जाणवतच नाही.
फरकच नाही ना. म्हणजे एकदम धुतल्यासारखे दिसतंय. थंड आहे, गारठा आहे, थंडीचा दिवस आहे तर अजून ती गार गरम पाणी, अजून त्यांना ट्रेस हा चाललंय ना व्यवस्थित चालून दे. म्हणजे मिल्क चार्जर जेव्हा सगळं चालू आहे निवांत. मिल्क चार्जर आहेच त्याला, काही प्रॉब्लेम नाही. बर कुठला निवारा नाही, कुठला थंड ऊन वारा हा. पाऊस काय नाही. अशी पडत्या पावसाळ्यात भिजली, हा थंडीच्या दिवसात तर आता बाबा सगळं ओपन आहे. इकडे कॅमेरा बरोबर, हा. काही नाही. बरोबर सगळं म्हणजे ओपनच एक आहे. साधा नेट सुद्धा मानता नाही, 10 फूट सुद्धा नेट खर्च केलेलं नाही. हा ओपनच आहे सर. आता आपण बरेच गोष्टी बघितले तर म्हणजे पूर्ण पॅक राहतो, पण तुमचं तर इकडे ओपनच आहे. ओपन हा म्हणजे काय समस्या नाही तरी. नाही हा काही. आणि जनावर सुद्धा एकदम म्हणजे धुतल्यासारखं दिसतंय. असेल आणि हिरवा चारा जर कंटिन्यू असेल हा मग तर अशा गाई कॅमेरा शूटिंगच्या बाहेर जातात. अशा गाई काय सांगताय. एकदम क्लीनच. हा त्याला काय तुम्ही लावलंय का, ती काय रोज धुताय का, त्याला काय पॉलिश करताय हा ते सुद्धा जाणवत नाही. बर बरेच लोक गोठा बघा येत असतील तुमचे. हा येतात असे काय काय म्हणते मग त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणतात काय नाही काय अडचण. हा सांगतो आपण ते त्यांना, करतो हे. हा. वापरा तुम्ही, नाही काय अडचण. हा डॉक्टर स्वतः आपल्याला सांगतात तुम्ही कंटिन्यू हे चालू ठेवा. डॉक्टर सांगता स्वतः. डॉक्टर स्वतः सांगतात. त्यांच्याकडे काय बाकी म्हणतात अशी की केमिकलची कुठं बेस्ट ॲग्रोमीन हा मार्केटला 1000 आहेत किती मिनरल मिक्सर. हा नाही ते कधी आपण वापरले की नाही वापरले. हा म्हणजे सुरुवात तुम्ही मिल्क चार्जर. त्याला सगळ्या गोष्टी सांभाळून ते दूध दिलं पाहिजे. हो बरोबर. मिनरल मिक्सचर देऊन आणि बाकीचं काहीतरी देऊन नुसतं दूध काढून गायची झीज करायची नाही. हा 4-2 महिना दूध घेतलंय काढून मिनरल मिक्सचरनं काहीतरी करत बसलाय, कुठं काय त्याला फॉस्फरस दे, कॅल्शियम दे, हा. काय गोष्टी दे, हा. डिफिशियन्सी काढत बस, हा त्याचा खर्च विदाऊट करत बस. हम्म. त्याला लागतच नाही काहीतरी द्यायचंय कशाला. मिल्क चार्जर असल्यानंतर काहीच लागत म्हणजे मिल्क चार्जर असेल तर काही द्यायची गरज नाही. नाही. नाही नाही काहीच द्यायची गरज, हा काहीच द्यायची गरज. बर तरी आपल्याकडे अजून असा वाळला चारा, सुका चारा जास्त प्रमाणात नसतो. हा ते असल्यानंतर अजून क्वालिटी आपली वर जाते. 4-2च्या नंतर हा. थोडं फॅट लागते बर वाळला चारा असल्यानंतर. ओके अवेलेबल नसल्यामुळे मग राहतं पण लेवल सुटत नाही. ओके. आता जनावर कधी आजारी पडते तुमची. नाही काय सांगता. नाही पडत. हा यदा कदाचित नाही, पडतच नाही. काय केलं तुम्ही असं मग. एकदम शांत राहावं लागतंय. यांच्यापाशी मग आपल्याला बी त्रास नाही आणि यांना बी आपला त्रास होत हा. नाही. एकदम शांत असतो. बर आता जर आपण मागे इकडे बघितले जनावर एकदम निवांत रवंत करत बसली. हा कुठं. संध्याकाळी 8 वाजल्या, हम्म 8 वाजेपर्यंत म्हणलं तरी रवंतच करणार ते. हम्म. टायमिंग 6चं जरी वैरणीचं होऊन गेलं हा तरी ती रवंतच चालू असतो. हा ज्या वेळेस मला घेईल त्यावेळेस मग त्यांना चाला. बर हा खाया मी त्यांना माहित असतं पण ते शांतच राहते. सरास गोट्या कडकड नाही कुठल्या. सरास गोट्यामध्ये काय होतं जनावर ओरडतात. हा. तुमच्या गोट्यामध्ये ओरडते. नाही ओरडत. हा टायमिंग तो टायमिंग सवय लागली त्यांना. सवय लागली आणि ओरडत नाही. एखाद्या वेळेस जर झालंच काय, आता पावसाळ्याच्या वेळेस काय व्हायचं, हम्म. काय वेळेस आपल्याला थोडी यंत्रणा मग कुठं काय बाकीच्या काय गोष्टी, कुठं चाऱ्याचा प्रॉब्लेम आला, एखाद्या वेळेस जर अशी जरी राहिली तरी सकाळ दूध बी कमी नाही आणि रात्रभर वरडली बी नाही ती कधी. हा हा दुसऱ्या दिवशी ती लेवल अजून काय त्यांची पचनक्रिया बिघडली हा किंवा आता धरसोड झाल्यामुळे काय त्यांना त्याचा इफेक्ट झाला हा असला विषय. रेग्युलर उद्या तरी तिला चारा द्यायचा. बर बर. तुम्हाला जर तुम्हाला मिल्क चार्जर भेटलं नसतं तर मग काय परिस्थिती असते. काय कसं काय सांगता, हा मोठा जरी टिकला नसता हा किंवा काय अनेक समस्या आल्या असत्या. हा शेवटी आता असं काय राहिलेलंच नाही की शेतकऱ्यापाशी काय हक्काचं म्हणून. हा थोडंसं वेगळं पण काहीतरी केलं किंवा हा. विदाऊट काहीतरी चुकीच्या पद्धतीने केलं की ते आणखीन लॉसमध्येच जातो. हा तो बाहेर निघू शकत नाही. ह्या HFच्या गोट्या तर ती येऊ शकत नाही बाहेर. आजची कंडिशन माझ्या स्वतःची मी सांगतो हा येऊ शकत नाही. थोडा तरी बाकड काळ वाढला तरी ते अडचणी पुढे भरपूर राहते. हा सगळंच लागतंय ना त्यांना. काय त्यांचं बंद आहे बरं. आपल्या सध्या. मगाशी तुम्ही एक उदाहरण देतो लंपी झाला होता. एका गायला जातो समजा पलीकडे एक गाय. हा इकडे पलीड गाई बरोबर. वर्षापूर्वी जातात. हा हा ऑटोमॅटिक काय नाही त्याला. नाही आपल्याला लंपी हा आजार बी माहित नव्हता. हा. फक्त लोकांचं ऐकून हा. जाम झाली, हा केला एवढा खर्च झाला, त्यानं परत म्हणायला की मस्टडी झालता. मग आपण विचारायचं बाबा झाला कवर, हो हा. झाला की. हा मग त्याचं इफेक्ट काय, तर बाबा आता हे तुमचा गोचिड ताप झाला, तुमचा लंपी झाला, तुमचा मस्टडी झाला, हम्म ह्याचं ट्रीटमेंट काय, त्याला केमिकल कंपाऊंड डॉक्टरनं काय दिलंय, त्याचं दूध किती दिवस कमी झालंय, हा त्याचा शेतकरी अभ्यास करत नाही. हो हा मग त्याचा खर्च कुठं जातोय, हा झालं का लक्षात. बरं. अशा काही गोष्टी पुढं वाढते. हा पण हे आलाच का, हा त्याचं
नाही एवढं कोण हे करत नाही. त्याला आल्यानंतर तो ऑटोमॅटिक आला, हा असे 1-4-2 ठिकाणी त्याला बारीक बारीक अशा गाठी आल्या, हा त्या ऑटोमॅटिक फुटल्या. हा डॉक्टर एक गाय आपली गाठी भरवायला आल्यानंतर त्यांनी बघितलं, हा तर ते काय नाही म्हणले. हे करायला आल्यानंतर विचारलं मी, डॉक्टर साहेब हे काय शेजारीच होती, हा हा तर ते म्हणले काय नाही, हे लंपटे आलेला आहे, हिला हे गेलेला आहे, म्हणजे आता काय त्याला घाबरायचं. हा त्याच्यामुळं म्हणलं दुसऱ्याला काय नाही, विषय कुठंच काय नाही. हम्म. आणि असं आहे की तिला आलाय तिचा गेलाय म्हणजे दुसऱ्याला आला तर दुसऱ्याला जाणारच नाही, ते काय राहणार नाही. सगळ्यांकडे बघूनच ते म्हणले आधी हा. कसं नाही, त्यांना हेच वाटलं, हा. विशेष वाटलं. म्हणजे लंपी येऊन गेला सुद्धा कळा नाही. हा नाही कळालंच नाही. हा आणि दुधाची लेवल कमीच नाही. हा तिचं कुठलंच काय त्या गायचं कमी झालं नाही. हा आता ते समजलं असतं तर मग ते सगळं थांबलं असतं ना. आता सरस थांबलं असतं, तिचा रवत थांबला असता, तिच्या हा. काय गोष्टी अजून बिघडल्या असत्या, हा. गाय बसली असती. बरोबर. पण तिला तिचं वाटलंच नाही काय. खाणं पिणंच कमी नाही तर दूध का कमी येईल. बर बर. दूध देण्याचा काळ किती गायींचा? काय नाही, आपल्या काढण्यावरती येतो. हा आपल्याला काढायचं किती दिवस दूध. हा सरासरी असं काय 20 लिटर देणारी गाय असली तर आपण 8व्या महिन्यापर्यंत म्हणलं तरी तिचं 18-21 लिटर दूध काढू शकतो. 1 लिटर 8व्या महिन्यापर्यंत काढू शकतो. 8व्या महिन्यापर्यंत हा. मी काढलंय स्वतः. काय सांगता? हा निघलंयच, काही प्रॉब्लेम आला नाही आपल्याला. पूर्ण क्षमतेने? पूर्ण क्षमतेनंच काढलं. आता 1-2 लिटरचा फरक म्हणजे साहेब तो काय फरक नाही. शेतकऱ्याला एवढं निघत नाही. 2-2.5 महिने 3 महिने फरक नाही. मी बळबळ तिला आठवली, ती आठवतच नव्हती. हा बळच आठवली? जबरदस्तीने आठवली तिला. चारा जरा चेंजिंग केलं हा. आणि त्यात झालं काय, मिल्क चार्जर चालूच राहिला ना तोपर्यंत. हा त्यानं चारा बी चांगला चालू राहिला, हा. त्यामुळे दूध बी जास्त कमी झालं. हा आता काय करतो, थोडस अलीकडे मिल्क चार्जर थोडं कमी हा. करतो. म्हणजे किती दिवस, साधारणतः 15 दिवस हम्म. फक्त थोडा गॅप द्यायचा. आपलं पशुखाद्य बंद केलं, हा. त्याच्याबरोबर मिल्क चार्जर बंद होतं ऑटोमॅटिक. हा चारा थोडा आपला वाळला टाकायचा. हा. 4-8 दिवस थोडी तब्येत खालावती. ओके. काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही. पहिली एनर्जी भरपूर असते गायच्या अंगात आपल्या मिल्क चार्जरमुळे. हा काही त्याला प्रॉब्लेम येत थोडी होय. होती खराब. हा परत रिपीट चालूच करायचं. बर. ज्या दिवशी तिला परत गाबांचं खाद्य चालू होतं हम्म. त्यावेळेस ते आपण त्या संघ मिल्क चार्जर पहिल्या दिवसापासूनच चालू असतं. हम्म. की डेली आपण 50 ग्रॅम भाकड गायना कंटिन्यू वापरतो. म्हणजे सर्वांनाच 50 वापरताय? ग्रॅम वापरतोच. हा तुझा म्हणजे असा दुधापणा नसतो कुठं. हा आता सर्व शेतकरी काय करतात? आपल्याला पुढे मिळतो बरोबर. आता सर्व शेतकरी काय करतात? गाभण काळात. दूध देत असेल तर खुराक किंवा मिल्क चार्ज कमी देतात. करा ना पशुखाद्यावर खर्च. हा काय आहे त्या पशुखाद्यात एवढं? बरोबर. तर तो वैरणीवरती चांगला फोकस करा. हा मिल्क चार्जरची जोड द्या. हा धंदा लॉस होत नाही. बरोबर. होतच नाही. हा घर भरू नका तुम्ही. तुम्ही 3 प्रति लिटर 300 ग्रॅम चारा, हा त्या बपेल्याला 500 ग्रॅम चारा. हा आता मार्केटला 1000 कंपनी रोज येते. हा. एकच कंपनी 10 प्रकारचे प्रोडक्शन तयार करते. हा काही नाही त्यात. हा 24% काय 48% काय, मग ते आपल्याला परवडेबल नाही. हा लेवल धरून राहते. हा. काय असं मोठा फरक पडत नाही. हा चार्जर असल्यानंतर बाकीचं 2 लिटर 1 लिटर अजून तुमचं पशुखाद्य कमी झालं तर ते विषय कमी येऊ दे अजून. हा. काय चांगले राहते बर. त्याच्यामुळं काय विषय बसत येत नाही. तुम्ही जनावर बसत सुद्धा ठेवत नाही. नाही. नुसतं दांड आणि मिल्क चार्जर. बर बर. मिल्क चार्जर असलं की आपल्यालाच एनर्जी वाढते. तुमची? कशी कमी होईल? हो मालकाची एनर्जी वाढते का? थांबवत नाही आपण ती. हा नाही बर. ते कसं हो द्या, थोडीशी अडचण असू द्या हा तरी ते आणायला लावणारच. आता जे शेतकरी दुग्ध व्यवसाय वगैरे करतात त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? काय नाही, त्यांनी 100% वापरावं. आणि कसं असतं, हा आज कुठल्या गोष्टीला वेळ आहे. हम्म. तुम्हाला कसं आहे, आपल्या साधारण भाषेत तूप खाल्लं गेलं की रूप नाही. बरोबर. तुम्हाला वेळ पाहिजे. मग तुम्ही आता सगळ्या गोष्टीला आता कसं झालंय, वेळ कमी आहे लोकांपाशी. हा. लोकांना कसं वाटतंय आजच्या आज लगेच कीप डिस्टन्स लागतोय, हा पण तो भेटू शकत नाही. आता तुमच्या पहिले गायची झीज झाली, हा बरोबर. तुमच्या गाय पहिल्या खराब आहेत, हा त्यांची झीज भरून निघायला, त्यांची हाडं मजबूत व्हायला किंवा हा. बाकीचे सगळे कॅल्शियम सोर्स आहेत भरपूर. हा. माझ्या हिशोबात तर 100% तुमच्या मिल्क चार्जर मध्ये कॅल्शियम सोर्स हा 100% चांगल्या क्वांटिटीचा म्हणजे क्वालिटीचा आहे. हा हे मी थोडस आपलं हे आयुर्वेदिक आहे, जडीबुटी. हा जडीबुटी हा. कॅल्शियम भरपूर प्रमाणात म्हणजे- चमक वाढणं. आणि कॅल्शियम तर माझ्या हिशोबानं हम्म. जसा आपल्या शरीराला लागतोय. हम्म. आता आपण बाकीच्या फळबागा फळपिका करतोय, हा. डाळिंब करतोय, हा. महत्वाचा घटक आहे. हा ह्यांना जर तो घटक चांगल्या पद्धतीचा आणि तुमच्या जडीबुटी सगळं तो भागून घटक जर जाते. चांगल्या पद्धतीचा भेटला तर मग काय बाकीची बघायची गरज हा. नाही. कॅल्शियम एकदम ह्याचाच घटक आहे. म्हणजे गरजेचं आहे. जडीबुटीमध्ये काय आहे, म्हणजे परिपूर्ण आहे ते. परिपूर्ण जे पाहिजे ते पाहिजे. गरज भागून जाते. आणि- स्पेशल त्याची गरज नाही. खाण्याचं ह्याचं प्रमाण कधी असं हे नाही. अहो
थोडं जरी नसलं का नाही गॅप पडला एक 4-2 दिवस हा. पशुखाद्य खातात ती हा पण परत थोडी हेळसाड केल्यागत करते हम्म. कारण त्यातच मिक्स असतं आपला ओके हेळसाड करते ते पशुखाद्य सुद्धा खाताना हा. थोडंफार ठेवायचं हा असं थोडस चिडचिड झाल्यासारखी करायची हा त्याची जरा थोडीशी चव बदलत असं तर बरेच शेतकरी म्हणतात महागाई वापरायचं म्हणलं परवडत नाही. कसं महाग आहे हा कसं महाग आहे अरे तुम्ही आज मार्केटला गेला तरी 3-4 हजाराच्या खाली तुम्हाला कुठली दुसरी बॅग येत नाही हा मग त्याचा तुम्ही अभ्यास करत नाही मग बरोबर. तुम्ही आता सगळ्यात जर गोष्टीत म्हणजे एक माझ्या स्वतःच्या अनुभवातून जर तुम्ही इतक्या खोलात गेला हम्म. तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही बरोबर. माझ्या तरी हिशोब हा आता स्वतःचं काहीतरी पाहिजे हो हा स्वतः अनुभव घेतला पाहिजे. डॉक्टरवरती किंवा सगळ्याच गोष्टी केमिकल वरती किंवा त्यातलं चिलिटेड फॉर्म्युलेशन किती आहे हा त्याचा पीएच आपल्या गायींचा आणि त्याचा मेंटेन आहे का आपल्या पाण्याचा मेंटेन आहे का हम्म. ते काम करतंय काय हम्म. त्याचा आपल्याला त्याचा बेनिफिट आहे किती हम्म. असे लोकांना कसा हव्यासा पोटी लोक आता काय बी करते तो हा भलं मग त्यांना ज्यांना टिकवायचे त्यांनी हेच करावं आणि राहिला विषय हम्म. आपल्या शेणखताचा हम्म. शेणखताचा विषय असा राहिला हम्म. की आज कंपोस्टिंगचं खत आहे का ते बाहेरून आणून तो टाकलंय का त्याच्यावर काय बाकीचं ही केलंय हम्म. असं बघणार आहे म्हणजे स्वतः आता ते JCB वाले ट्रॅक्टरवाले आता मागच्या 8 दिवसापूर्वीच आपण ते हा. तिथलं भरून नेलंय हा हा तर काय नाही ते सुद्धा म्हणले काहीतरी तुम्ही प्रक्रिया केली याच्यावर हा तुम्ही काही करताय त्याच्यामुळं तुम्हाला ते जुळलं असेल तुम्ही हा. केलं असेल हा. म्हणलं आम्ही काहीच करत नाही आमचं काम सगळं इथंच होतं हा ते आम्ही बघतच नाही तिकडं बर त्याच्यामुळे काय नाही त्यात. वेगळे दिसते म्हणले कशी हा वेगळं म्हणजे ते विक्री कराय माझ्या माग बऱ्याच वेळा आले काय सांगता. मी म्हटलं मला काय त्याचं विक्री त्यांना काय त्यातलं माहिती आहे हा. हो. त्यात आपण काय केलंय ते हा तुमचा दरच सांगा फक्त म्हणायची हा मी म्हणलं मी माझ्या शेतीसाठी मी हे केलंय मी तुमच्यासाठी नाही केलं तुम्ही करा पण त्याला मिल्क चार्जर वापरा हम्म. तुमच्या 2 गाया असू द्या 4 हा. गाया असू द्या हा तुम्हाला असंच शेण पडल किंवा सगळ्या गोष्टी अशाच होत्या बर लास्ट काय संदेश द्याल शेतकऱ्यांना. काय संदेश चांगल्या पद्धतीनं म्हणजे आहे त्याचा रिझल्ट आहे हा सगळ्यांनी वापरावं आणि अवश्य वापरावं हा कोणी महागाई म्हणू द्या किंवा कोणी काही गोष्टी म्हणू द्या हा थोडासा वेळ घेईल हा 100% रिझल्ट देणारच त्याचा काही विषय बर बर असं प्रोडक्ट आहे बर तुम्हाला कुठून भेटतं मिल्क चार्जर. हे आपले रुपनवर साहेब ओके सदाशिवनगर ओके सर आपलं नाव पत्ता नमस्कार. सांगा. माझं नाव धनंजय सदेव रुपनवर राहणार मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. ओके चल ठीक आहे धन्यवाद.